आणि त्यानुसार बऱ्याचशा देशांनी याच्यावर काम पण केलेलं आहे आणि खूप काही त्याच्यामध्ये नवीन नवीन बदल पण झालेले आहेत आणि रिसेंटली काळामध्ये झालेल्या युद्धामुळे काय झालेलं आहे की टेक्नॉलॉजिकल जे त्यांचे जे फॉल्स होते ते लोकांना दिसून आले. वेगवेगळ्या देशांना त्यांचे त्यांचे फॉल्स, इव्हन अमेरिकांना त्यांचे फॉल्स दिसून आले, रशियनना, चायनीजला, बाकी सगळ्यांना दिसून आले की कुठे लूप होल आहे. युद्ध हा कंटिन्यू कसे चालू राहण्याच्या, जर हे लूप होल तोडायचे असेल तर या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली जाणून घ्यायच्या होत्या. तर यांनी 2022 ला रशियाने ट्राय केलं, मग आता 2025 मध्ये जवळपास सगळे देश ट्राय केले. आता बघा तायवान, तायवानचा पण इश्यू खूप मोठा होईल. डेफिनेटली सांगतो तायवान याच्या पुढचं कार्य डेफिनेटली तायवान याच्या पुढे जेव्हा तायवानचा इश्यू येईल मग बाकी सगळे पण म्हणजे एक 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 जे फ्लॅश पॉईंट आहेत, दुनियाचे जे फ्लॅश पॉईंट आहेत त्या फ्लॅश पॉईंटवर सुद्धा यांचा फोकस आहे. सगळ्यांचं ट्रिगर झालेलं आहे, सगळ्यांनी पुश केलेलं त्या फ्लॅश पॉईंटला इग्नाइट केलेलं सगळ्यांनी. पण पुढची जे प्रोसेस असेल डेफिनेटली हार्डली तायवानच्या आसपास असेल.